नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. आज आपण लादी पाव बनवणार आहेत. त्याच्यासाठी मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि 2 चमचे साखर घेतलेली आहे. साखर विरघळूस तोपर्यंत आपण चमच्याने पाणी हलवत राहायचं आहे. मी इथं पाव बनवण्यासाठी ड्राय ईस्ट घेतलेला आहे. मी इथं 3 चमचे ड्राय ईस्ट घेतलेला आहे. हे ड्राय ईस्ट ना पाव बनवण्यात खूप महत्त्वाचं काम करतं. हे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही सहजासहजी भेटू शकतं. हे कोमट पाण्यामध्ये विरघळूस तोपर्यंत थोडंसं आपण चमच्याने हलवायचं आहे आणि मग 15 मिनिटं याला आपण झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण मैदा कसा मळायचा ते बघूयात. मी इथं 3 वाट्या मैदा घेतलेला आहे. जर तुम्ही एका वाटीला ना 1 चमचा ईस्ट वापरायचं. हे एकदम परफेक्ट मेजर माप आहे. याने पाव खूप सुंदर आणि मऊ लुसलुशीत पाव होतात. आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. मी इथं 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे, कारण की चवदार पाव मिठानेच होणार आहेत. आणि हे ईस्ट माझ्याकडनं एक चुकी झाली. मी ना थोडंसं मोठ्या बाउलमध्ये ना भिजू घालायला पाहिजे होतं. हे माझ्याकडनं ना ईस्ट थोडंसं खाली सांडलं होतं, पण खाली स्वच्छ जागा होती त्याच्यामुळे मी ते भरून परत वाटीमध्ये घेतलेलं. आता हे थोडं थोडं करून मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मैदा आपण मळायचा आहे. पण जेव्हा बाहेरचे लादी पाव आणतो आपल्याला माहिती आहेत का ते कसे बनवलेले आहेत, काय टाकलेलं आहे, कोणत्या जागेवर मळलेले आहेत. आता लादी पाव कधी पण बनवायचे असले ना तर घरीच बनवायचे. आता मी इथं दूध घेतलेलं आहे. दुधाने इतके चवदार पाव होतात ना, खूपच. तुम्हाला जर पाणी वापरायचं असलं तरी पण तुम्ही पाणी वापरू शकता. इथं थोडासा छानसा असा गोडपणा येतो आणि दुधाचा फ्लेवर लागतो. त्याच्यामुळे दुधातच मळले तर एकदमच उत्तम. पीठ मळत मळत आलं ना, आपण इथं 3 चमचे बटरचे टाकलेले आहेत. तुम्ही तेल टाकू शकता, तूप टाकू शकता. मी इथं बटर वापरलेलं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकदम, की असं वाटलं पाहिजे की आपल्या मनामध्ये ना एखाद्या व्यक्तीचा राग आहे, तो राग आपण काढतो ह्या पिठावर. असं दणदण दणदण तुम्ही जेवढं पीठ मळताल ना तेवढे पाव एकदम सॉफ्ट होतील. आत्ताच झालं नाही बरं का पीठ मळून. आता तर ह्याला खाली परातीतून खाली उतरवायचं. खाली थोडंसं तूप तेल लावून एकदम जोरात मळून घ्यायचं आहे. मी बघा कशा पद्धतीने मळते ना, तशीच पद्धत वापरायची आहे. पूर्ण लांबवायचा आहे एकदम गोळा आणि परत जाग्यावर आणायचा आहे. मी जर या पद्धतीने जर पीठ मळलं ना, पीठ एकदम एकजीव होणार आहे आणि पाव आपले मऊ आणि एकदम नरम होणार आहेत. त्याच्यामुळे पीठ असंच मळायचं आहे एकदम. तुम्ही थोडंसं आपटू पण शकता, त्याने एकदम मऊ मऊ होतं. मी इथं आपटलं नाहीये, तसंच हाताने मळलेलं आहे. आता हे बघा असं मऊ झालं पाहिजे, एकदम कापसासारखं. मला वाटेल अरे वा, लवकरच पीठ मळून झालं, आता लवकरच पाव होतील. नाही बरं का, अजून ह्याला 2.5 तास मी भिजत घालून ठेवलेलं होतं. कारण का आपण जे ईस्ट टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळून हे पीठ अजून दुपटीने वाढणार आहे. मी कढईला तूप लावलेलं आहे आणि हा गोळा ठेवलेला आहे, कारण की ह्याला परत चिटकू नये म्हणून. आत्ता सर्दीचे दिवस आहेत, थंडीचे ना, त्याच्यामुळून ह्याला वेळ लागतो. उन्हाळ्यामध्ये ना 1 तास खूप होतो ह्याला फुगण्यासाठी. हे गरम जागेवर झाकून ठेवा, काहीतरी शाल वगैरे पांघरून ठेवा, की त्याला गरमी येईल पटकीने आणि पटकीने आपलं पीठ तयार होईल. हे बघा मी तर इथं गमजाने झाकून ठेवलं होतं आणि बघा तुम्ही दुपटीने गोळा वाढलेला आहे हा. आणि इतकी ह्याला मस्त जाळी आली आहे ना, खूपच सुंदर जाळी आलेली आहे. बघा तुम्ही एकदम हे पीठ पाव बनवण्यासाठी ना एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता हे थोडंसं आपण हलक्या हातानेच मळायचं आहे, जास्ती जोर लावायचा नाही. आता ह्याला एकदम हलक्या हाताने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. मी ह्याला आधी लंबुळक बनवलेलं आहे. आता चाकूने ह्याचे 3 तुकडे बनवणार आहे. मला ना हा एक मोठा तुकडा आहे ना, मी त्याचे मिनी पाव बनवणार आहेत. मुलांना इतके मिनी पाव आवडतात ना, खूपच. हा मोठा गोळा घेतलेला आहे, तो पण मी मधनं कट केलेला आहे. आता एकसारखा तो लांबवणार आहे. जास्ती बळ लावायचं नाहीये,
तो लगेचच प्रेस केला ना आपण की लगेचच लांबतो. आता ह्या दोन्ही तुकड्यांना एकसारखं ठेवून चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे, एकदम बारीक बारीक, की आपण बटर असतो ना त्या साईजमध्ये हे पाव होणार आहेत. हे कट करून झालेले आहेत. आता ह्याला पण आतमध्ये फोल्ड करायचे, एकदम हातावर तळ हातावर घेऊन ह्याला गोळा बनवायचा नाही अजिबात लाडूसारखा, आतमध्ये फोल्ड करत जायचं आहे आपण या पद्धतीने सगळे गोळ्यांचे पाव बनवून घ्यायचे आहेत. आणि पाव बनवले ना तरी पण त्याला 10 ते 15 मिनिटं आपण रेस्ट द्यायची आहे. काहीच अवघड नाहीये हे पाव बनवायला. आता मी इथं बटर पेपर घेतलेला आहे, तो गोल कट केलेला आहे आणि त्याच्यावर हे छोटे छोटे पाव ठेवणार आहे. जसे बसतील तसे ठेवणार आहे. थोडंसं मध्यभागी थोडीशी त्यांना जागा ठेवायची आहे की ते जेणेकरून परत फुगणार आहेत आणि ते एकामेकाला चिटकणार आहेत. त्याच्यामुळे थोडीशी त्यांना जागा ठेवायची आहे. हे थोडे जास्तीच झालेले आहेत त्याच्यामुळे मी 2दा लावलेले आहेत. हे थोडेसे आता आपण झाकून ठेवायचे आहेत. तोपर्यंत मोठा गोळा होता ना तो कट करून हे बघा ह्या पद्धतीने फक्त आतमध्ये फोल्ड करत जायचं आहे. पाव बनवायचं काहीच अवघड नाही. हे आता लादी पाव आपण आणतो ना, हे तसे लादी पाव आहेत. हे बघा अशा पद्धतीने हे दोन्ही तिन्ही पण गोळे आपण बनवून घ्यायचे आहेत, आतमध्ये फोल्ड करून करून. कुकरच्या डब्यामध्ये मी ही करणार आहे. आता ह्याला पण आतमध्ये मी बटर पेपर ठेवला आहे आणि हे गोळे ना एक 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 ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. आता हा एक मधला होता ना तो थोडा मोठाच झाला होता, पण मी ॲडजस्ट केले कसे तरी, पण ते ॲडजस्ट पण झाले. आता ह्याला पण थोडा वेळ झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण कढईमध्ये मीठ टाकून 5 ते 10 मिनटं मीठ आधीच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मी हे आधीच मीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला ब्राऊन कलर आलेला आहे. मी हे खूप वेळेस मीठ वापरलेलं आहे. हे छानपैकी गरम झालं ना, ह्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं. आता हे बघा हे आधी पाव करून ठेवले होते ना, बघा किती फुललेत. आणि ह्याला आता वरनं ब्रशनी दूध लावायचं. हे दूध लावून ना तेवढा कडकपणा होतो बरं का. जो पावाला वरती कडकपणा असतो ना तो ह्या दुधामुळेच येतो. तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा लावू शकता. आता हे एकदम भारी झालेले आहेत. आता ह्याला आपण बेक करूया. ह्याला ना पूर्ण 30 मिनिटं लागली मला बारीक गॅसवर. तोपर्यंत आपण आता ह्या मोठ्या लादी पावला दूध लावून घेऊयात. हे पण बघा किती सुंदर फुगलेले आहेत. ह्याला चौकून दूध लावून घ्यायचं आहे. मी ना हे कुकरमध्ये केलेले आहेत. मी ह्याच्या खाली अजिबात मीठ टाकलं नाही की काहीच टाकलं नाही. मला ह्याला पण 30च मिनिटं लागली. आणि तुम्ही बघू शकता हे मिनी पाव किती छान झालेले आहेत, किती सुंदर कलर आलेला आहे ह्याला आता काढून घेऊन ओला कपडा 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवायचे, कारण की आपले हे मिनी पाव एकदम मऊ होणार आहेत. त्याच्यामुळे ओला कपडा आपण झाकून ठेवायचा आहे. हे पण तुम्ही पाव बघा किती सुंदर झालेले आहेत. वर पण आपण झाकून ठेवायचं आहे. आणि हे मिनी पाव बघा मी दाबून तुम्हाला दाखवते किती मऊ आणि सॉफ्ट झालेले आहेत. ह्याच्यावरचा कपडा मी आता ओला काढलेला आहे. आणि हे लादी पाव सुद्धा ना एकदम बेकरीसारखे झालेले आहेत. हे बघा मला तर विश्वास झाला नाही की मी पहिल्यांदा पाव बनवले आणि इतके सुंदर झाले. म्हणून सांगू तुम्हाला, खूपच मऊ झाले पाव. मला ना अक्षरशः ना ते पाव ना तोडू सुद्धा वाटत नव्हते, इतके सुंदर झाले होते. आता ह्याला ना आपण ब्रशनी मस्तपैकी चौकून बटर लावायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये एक वेगळीच चव आणि मऊपणा येतो. आणि अजिबात पाव तुम्ही 4 ते 5 दिवस ठेवले ना तरी सुद्धा कडक होत नाही. आणि हे मिनी पाव तर कायच सांगायचं तुम्हाला. बघा इतके सॉफ्ट झाले होते ना, एकदम स्पंज झाला होता, स्पंज. लादी पाव मधला पाव मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा एकदम झालाय की नाही विकतचा पावासारखा हा पाव. आणि ना खरं म्हणायला सांगू का, मला ना अजिबात पाव तोडू वाटत नव्हता, इतका तो भारी झालता ना, एकदम बेकरी स्टाईल सारखा झाला होता. मग काय
काही यांना मी गार्लिक बटर लावलं आणि काही यांना साधं बटर लावलं. मुलांच्या चॉईसनी कोणते खायचे तर खा बाबांनो. मुलं काय म्हणतायत, मम्मी एवढे पाव बनवलेस तू, तर मग आता संध्याकाळी तर पावभाजी झालीच पाहिजे. मग काय, ठरवला पावभाजीचा बेत आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी पावभाजी बनवली. मी हा मिनी पावसुद्धा तुम्हाला तोडून दाखवते आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी झालेली आहे. खरंच तुम्ही पण ना हे पाव घरीच बनवत जा, कारण की बाहेरचे लादी पाव ना आपल्याला खरंच माहीत नसतात स्वच्छ असतात की नसतात. त्यामध्ये पाम तेल वापरतात की डालडा वापरतात, आपल्याला माहीत आहे का काय वापरतात. ह्या आजकालच्या जगामध्ये नुसती भेसळ चालू आहे. त्याच्यामुळे घरीच बनवा पाव आणि घरीच मस्तपैकी पावभाजीचा बेत बनवत जा आणि दणकून खात जा. हे मिनी पावची आणि लादी पावची तुम्हाला रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करत जा आणि शेअर करत जा.